रामकृष्ण हरे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सज्जन हो, आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. ज्या ज्या गुरूंनी आपणाला जीवन उपयोगी ज्ञान सांगितलं त्या त्या गुरुचं स्मरण करणं, कृतज्ञता व्यक्त करणं आजचा दिवस आहे. ज्यांनी आयुष्यात गुरु केला नाही किंवा जमलं नाही गुरु करायला, ते सर्व व्यास महर्षींना आपला गुरु मानतात आणि म्हणून आजच्या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. आणि आज व्यासांची पूजा केल्या जाते. कर्णमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. असे ते व्यास महर्षी. व्यासोचिष्ट जगत्त्रयम असं म्हटलेलं आहे. महाभारती जे नाही ते नोहेची लोकीती, या कारणे म्हणिपे पाही व्यासोचिष्ट जगत्त्रय. तेव्हा व्यासांनी महाभारत लिहिलं आणि महाभारतामध्ये सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. महाभारतच्या अगोदर व्यासांनी खूप 18 पुराणं काय, भाष्य काय. तेव्हा असे जे व्यास महर्षी की ज्यांनी आपला ज्ञानाचा वारसा पुढे आणला आणि खूप मोठं ज्ञान दिलं. वेदाच्या नंतर व्यास महर्षीच. तेव्हा अशा व्यास महर्षींना सगळे लोक गुरु मानतात. आपणही त्यांना नमस्कार करूया आणि मग आपण पुढे विषय नेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. सज्जनो, माणसाचे 2 अंग आहेत. एक आध्यात्मिक अंग आहे आणि एक भौतिक अंग आहे. भौतिक अंग म्हणजे हे शरीर, हे जगलं पाहिजे. म्हणून या संबंधीचं जे काय ज्ञान आहे तर ते ज्ञान त्याला म्हणतात भौतिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान, जगण्यासाठी ज्ञान. आणि याच्या आतमध्ये एक आध्यात्मिक अंग आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. म्हणजे हे जे आध्यात्मिक अंग आहे ते फार महत्त्वाचं आहे. तर ते नीट समजून घेणं त्याला म्हणतात अध्यात्मविद्या. म्हणजे 2 विद्या, एक भौतिक विद्या आणि अध्यात्मविद्या. या दोन्ही विद्या माणसाला नीट समजल्या पाहिजे. म्हणून गुरु करणं फार महत्त्वाचं आहे. आता व्यवहारात जर आपण पाहिलं तर व्यवहारातले सगळे गुरु असतात. अगदी पहिले गुरु म्हणजे आई असते. आईच्या कुशीमध्ये बालक वाढतं आणि आई एक एक शब्दाचं ज्ञान त्याला देत असते. काऊ, चिऊ असं ज्ञान देते. मामा, काका, काका, काका. आणि मग हळूहळू त्याला ज्ञान होत असतं. पिता त्या मुलाला ज्ञान देत असतात. बोटाला धरून फिरून आणतात, त्याला ज्ञान सांगतात. हे काऊ आहे, ही चिमणी आहे, असं वगैरे. नंतर मग शाळेतले पण शिक्षक गुरु असतात. समाज पण काय काय शिकवित असतो आपल्याला. समाजातले गुरु असतात. आणि मग आपण शाळा कॉलेज करून जे मोठं ज्ञान मिळवतो ना, मग वेगवेगळे प्रकारचे कोर्स असतात. ते जगण्यासाठी जे ज्ञान शिकतो आपण त्याला म्हणतात व्यावहारिक ज्ञान, त्यालाच म्हणतात भौतिक ज्ञान. ते ज्ञान शिकवणारे बरेच प्रकार असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे गुरु असतात. आणि आध्यात्मिक ज्ञान आहे ते श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू अशा लक्षणाने युक्त गुरुच तो शिकवू शकतो. आणि आध्यात्मिक ज्ञान हे अतिशय महत्त्वाचं असतं, सूक्ष्म असतं, पण ते अतिशय महत्त्वाचं आणि गरजेचं असतं. तेव्हा आध्यात्मिक ज्ञानाचे जे गुरु असतात ना, ते मिळणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे जावं लागतं. ते आपले होऊन घरी येत नाहीत. आम्ही घरदार सोडून जेव्हा पंढरपूरला निघून गेलो तेव्हा तिथे जाऊन ज्या ज्या गुरुकडे आम्ही ज्ञान शिकलो त्यांचंही आज स्मरण केलं पाहिजे. त्यांचाही नामनिर्देश केला पाहिजे. पहिलं तर मी जाऊन मदन महाराज बिहाणी म्हणून त्यांच्याकडे राहिलो. त्यांच्याकडे जवळजवळ 3 वर्ष मी त्यांच्या सहवासात राहिलो. त्यांच्याकडून बरंचसं गीतेची संता, गीतेचा अन्वयार्थ हे सगळ्या गोष्टी शिकलो. पहाटे 4ला आम्ही चंद्रभागेत स्नान करायला जायचो. तर तिकडेच मग व्याकरणाचा पाठ घेऊन हरिभाऊ शास्त्री म्हणून होते, त्यांच्याकडे
व्याकरणाचे भांडारकरांचे दोन्ही पुस्तकं त्यांच्याकडे झाली. त्याच्यानंतर पुढे पुढे हे अभ्यास करत असताना सकाळी 8ला आमचा शंकर महाराज कंधारकराकडे उपनिषदांचा पाठ असायचा, तिकडे मग जावं लागायचं. एकनाथ महाराज देगलूरकर त्यांच्याकडे दुपारी सर्वदर्शन संग्रह आम्ही शिकलो, त्याचा पाठ असायचा. आणि त्याच्यानंतर संगीत विद्यालय जे होतं तर तात्या मंगळवेढेकर म्हणजे महाराष्ट्र संगीत विद्यालय शासनमान्य, तिथे मी संगीत विशारद झालो, पहिल्या क्रमांकाने मी आलो, त्याचे सर्टिफिकेट आपल्याकडे आहे. तेव्हा मग नंतर मंगळवेढेकर झालं, नंतर मग त्र्यंबकेश्वरला काय संस्कृत पाठशाळेमध्ये मी राहिलो, तर शुक्ले शास्त्रींनी बरंचसं मला संस्कृत शिकवलं. त्यानंतर पुण्याच्या सहवासामध्ये बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच लोकांकडून शिकलो. त्यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मी 2 वर्ष निवासी होतो. तिथे महामहोपाध्याय व्यंकटेश शास्त्री जोशी यांनी मला खूप व्याकरणाचे धडे दिले आणि त्याच्या परीक्षा पण मी देऊ शकलो. तेव्हा हे सगळे असे इतके गुरु माझ्या जन्मामध्ये झाले, म्हणजे मला त्यांच्याकडे जाऊन शिकावं लागलं. मग ज्योतिषाचे असतील, आणखीन वेगवेगळे ते सकरू भांडारकर रोडला ते ज्योतिष शिकवणारे जकातदार म्हणून त्यांच्याकडे मी ज्योतिष प्रवीण, सामुद्रिक प्रबोध असे मोठमोठ्या डिग्र्या मोठमोठ्या अभ्यास केल्या. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे गुरु करावे लागले आणि त्या सगळ्यांना मी कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो. आज गुरुपौर्णिमेचा. मूळ विषयाकडे वळूया आपण. जीवनामध्ये जे आपल्याला व्यावहारिक ज्ञानापेक्षा इतर गुरु जे असतात ना, तर त्या सगळ्याकडून आपण व्यवहारातले एक एक ज्ञान घेतलं पाहिजे. भगवान दत्तात्रयाने 24 गुरु केले. 24 गुरुचा हे गुरु हा नरदेह लादला सदरू, या कारणे मुख्य गुरु नरदेहचे गाव उद्धवा. याबद्दल आपला एक व्हिडिओ झालेला आहे, भगवान दत्तात्रयाचे 24 गुरु. तो जरूर ऐका, यूट्यूबवर आपण शोधून तो व्हिडिओ जरूर ऐका. तेव्हा आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणाला थोडंसं झलक म्हणून गुरुचं संबंधित ज्ञान ऐकवत आहे. ज्ञानेश्वर माऊली यांना पण बाकीचे लोक ज्यांनी गुरु केलेले नाही ते समाधीला जातात, दर्शन घेतात, मस्तक टेकवतात आणि माऊलींना गुरु मानतात. कारण इतर गुरु कसे असतात कसे नसतात माहिती नसतं, त्यांचं चारित्र्य माहिती नसतं, अनेक गोष्टी असतात, त्यांच्या जवळ जाणंसुद्धा अवघड असतं, त्यांना पुन्हा दक्षिणा मागतात की काय यांची भीती असते. आणि म्हणून काही लोक प्रत्यक्ष जिवंत गुरुकडे जाण्याचं टाळतात. मेल्यानंतर किंवा गेल्यानंतर मग त्या समाधीवर जाऊन ते मस्तक टेकवतात. पण प्रत्यक्ष ज्यावेळी जिवंत असतात ना, त्यावेळी त्यांची सेवा करणं, त्यांच्याकडून ज्ञान घेणं असे फार दुर्मिळ शिष्य असतात. आणि मग नंतर मग जातात. तसं तुकाराम महाराज काय, ज्ञानेश्वर माऊली काय, गजानन महाराज काय, शिर्डी साईबाबा काय, आता 3-3 दिवसाचे उत्सव चालू आहेत. पण जे त्यावेळी होते ना, त्यावेळी शिष्य जाऊन त्यांना ज्ञान सांगा, महाराज अमुक करा, असं काय तर केलेलं नाही. ते गेल्यानंतर मग आता लोंढ्याच्या लोंढी सगळीकडे, माऊलीकडे काय, तुकोबारायांकडे काय, आणखीन शंकराचार्यांचे समाध्या असतील तिकडे काय. याच्यावर कबीराने सडेतोड सांगितले. चलते देवन को पूजले ना पत्थर से काम, जहाँ देखे आत्माराम वही शालिग्राम. तेव्हा कौन बतावे बाट गुरु बिन कौन बतावे बाट. गुरुजवळ जाऊन ते शिकलं पाहिजे. ते मात्र कमी करतात लोक. त्यांची सेवा करणं आणि त्यांच्याकडून ज्ञान घेणं असे दुर्मिळ शिष्य असतात आणि त्यांना ज्ञान शिकवणारे गुरु पण दुर्मिळ असतात. गुरुच्या ठिकाणी श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू हे 3 लक्षणं हवेत. त्याचा विस्तार सांगत नाही. आणि शिष्याच्या ठिकाणी सुद्धा मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष असतात. मल आणि विक्षेप निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेने घालवले पाहिजे. आणि मग आवरण नावाचा जो अज्ञानाचा दोष आहे तो गुरुच्या जवळ जाऊनच तो घालवला पाहिजे. तो ज्ञानाने जातो. आणि मग तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तनुमनुजीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. त्याचं दास्य करावं, मग ते आपल्याला ज्ञान सांगतील, अज्ञान दूर होईल आणि आपला जीवन आनंदमय मंगलमय होईल. तेव्हा माऊलींनी निवृत्तीनाथांनाच गुरु समजलं आणि निवृत्तीनाथानेच ज्ञानेश्वर माऊलींना शिष्य समजून त्यांना ज्ञान दिलं. त्यातली एक ओवी आपल्याला सांगतो आणि 1च मिनटामध्ये सगळा विषय सांगण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा असं म्हटलेलं आहे सद्गुरू, तर मज हृदयी सद्गुरू
जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषे अत्यादरो विवेकावरी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मज हृदयी सद्गुरू. माझ्या हृदयात सद्गुरूला मी स्थान दिलेलं आहे. हृदय सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळं फेल झालं, एक अवयव, हात फेल झाला मनुष्य मरत नाही. डोकं फेल झालं, हात मॅड होतो माणूस, मनुष्य मरत नाही. इतर अवयव कुठलाही गेला तर फेल जातं, मनुष्य मरत नाही. पण हार्ट का जर फेल झालं की मनुष्य संपला. हार्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे. हृदय, आता हृदय हे आपले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्रीगुरूंचे. या हृदयाच्या कमलावर मी माझ्या सद्गुरूला स्थान दिलेलं आहे असं माऊली म्हणते. मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू. ज्यांच्या कृपेमुळे माझं अज्ञान दूर झालं. म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. म्हणून माझा अत्यादर विवेकावर आहे. विवेकावर आदर ठेवा. विवेक कुठे असतो? हा चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका आसनेची की. तेव्हा संताकडे जा, तिथे तुम्हाला विवेक भेटेल. दुसरीकडे बाजारात तो मिळत नाही. तेव्हा अशा प्रकारचं जे ज्ञान आहे. म्हणून जाणते नो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. गुरुला भजलं की सगळं त्याच्यामध्ये आलं. गुरुसेवा सर्वश्रेष्ठ सेवा. गुरुचं ज्ञान आपण घेणं, गुरुची सेवा करणं हे सगळ्यात महत्त्वाचं समजलं जातं आणि ते आपण केलं पाहिजे. शिष्य आणि गुरु यांच्याविषयी सांगत असताना म्हटलं आहे की एका शिष्याला असा भ्रम झाला की गुरु आणि देव समोर आले तर कहाँ के लागू मै पाव बलहारी जिन गुरु की जिने गोविंद दियो बत मिलाय. तेव्हा गुरु गोविंद दोनों खडे है कहाँ के लागू मै पाव. तर मी कोणाच्या पाया अगोदर पडू. तर एका हुशार माणसाने सांगितलं की बाबा अगोदर गुरुच्या पाया पड, की ज्याच्यामुळे तुला देव मिळालेला आहे. इतकं गुरुचं महात्म्य आहे. आणि म्हणून सुरुवातीला आपण जो श्लोक म्हटलेला आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर तनुमनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. आपल्या जीवनाचं ज्ञान सांगणारं आध्यात्मिक गुरु शोधा, त्याच्याजवळ जा, नीट समजून घ्या, आपलं जीवन कृतार्थ होईल. असा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना संदेश देतो आहे. हा संदेश अंमलात आणा, आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. सर्वांना पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.